परमेश्वराने आपल्या सर्वांना दिला की आपण त्या देवाची आराधना करू शकलो. या 3 दिवसाच्या उपास प्रार्थनेमध्ये विश्वास ठेवू की परमेश्वर आपल्याशी बोलेल. आमेन. किती जण तयार आहेत देवाला ऐकण्यासाठी? हालेलुया. सर्वांनी कान आणले आहेत का? तुम्हाला माहिती का परमेश्वराला ऐकण्यासाठी हे कान नाही लागत. बायबलमध्ये देवाचं वचन सांगतं की देवाला कोणीच कधी पाहिलं नाही. का बरं माहिती तुम्हाला याचं कारण? वचन लिहिलेलं आहे योहान कृषी वर्तमान 1 अध्याय. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की देवाला कोणी कधीच पाहिले नाही. त्याचं एक कारण आहे, कारण सगळे देवाला ह्या डोळ्यांनी पाहू इच्छित आहे आणि म्हणून तो दिसत नाही. जर देवाला जर पाहायचं असेल ना तर ह्या डोळ्यांची नाही, ह्या अंतःकरणातल्या डोळ्यांची गरज आहे. आमेन. जो मनापासून देवाला शोधतो ना देव त्याला सापडतो, आणि जो या डोळ्यांनी त्याला शोधतो त्याला तो सापडत. तसंच या कानांनी देवाला ऐकता नाही येत. जोपर्यंत मनाचे कान, हृदयाचे कान तुम्ही उघडत नाही तोपर्यंत परमेश्वराची वाणी ऐकू शकत नाही. आणि म्हणून देवाचं वचन इथून ऐकायचं. आमेन. इथे मनात जायला पाहिजे. कुठं जायला पाहिजे? ज्यावेळेस देवाचं वचन आपल्या हृदयात जातं ना त्यावेळेस ते काम करतं. आमेन. इथून ऐकल्यानंतर काम नाही होत, इथून ऐकल्यानंतर इथं जातं, पण ते वचन आपल्याकडं अंतःकरणात जायला पाहिजे. देवाचं वचन म्हणतं, दावीद म्हणतो की मी तुझ्या विरोधात पाप करू नये म्हणून तुझे वचन मी माझ्या हृदयात साठवून ठेवले आहे. आमेन. वचन कुठं साठवून ठेवलंय? हृदयात. का? कारण मी तुझ्या विरोधात काय करू नये? पाप करू नये. आपण अनेकदा वचन ऐकतो पण तरी पाप करतो. का बरं माहिती तुम्हाला? कारण इथं असतात वचन. कुठं असतात? डोक्यात. पण जेव्हा इथं राहतील ना पाप करणार नाही. म्हणून सगळी देवाची वचनं जेवढी तुम्ही ऐकाल ना ती इथं साठवून ठेवायची. आमेन. देवाच्या वचनाकडे जाण्या अगोदर मी एक गोष्ट सांगेन. कान देऊन ऐका, मग वचनाकडे जाऊ. चालेल ना? लक्ष द्या. एकदा एक माणूस होता, शेतकरी होता. तो त्याची गुरंढोरं चालत 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 एका डोंगरावर गेला, मोठ्या पहाडावर गेला. त्या पहाडावर गेल्यानंतर आता एकदम सर्वांनी शांत लक्ष द्या, इकडे तिकडे काहीच बघू नका. उंच पहाडावर गेल्यानंतर तिथं तो फिरत होता, ते गुरं चरत होते आणि अचानक त्याला एका दगडाच्या कपारीमध्ये एक अंड दिसलं. काय दिसलं? अंड. आणि ते अंड त्याला दिसलं तर त्याला कळलं नाही नेमकं कोणाचं आहे, पण त्याने ते अंड घेतलं आणि सोबत घेऊन घेतलं. मग संध्याकाळ होत असताना तो त्याच्या गुराढोरांना घेऊन परत घराकडे गेला. घरी गेल्यानंतर त्याच्या घरी कोंबडी होती. काय होती? त्या कोंबड्या होत्या. एक कोंबडी जी होती अंड्यावर बसलेली होती. मग त्याने काय केलं, त्याला जे सापडलेलं अंड होतं ना ते त्याच अंड्यांमध्ये ठेवून दिलं. समजलं? आता ती कोंबडी अंड उभवत होती. कोंबडीला काही फरक पडत नाही कोणाचं अंड आहे, ती उभवणारच आहे. बरोबर आहे ना? मग कोंबडी तिचे अंडे उभवत होती. असंच 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर एक एक पिल्लू त्याच्यातून बाहेर निघायला लागलं. आता कोंबडीचे पिल्लं बाहेर निघाले, तसंच हे जे अंड ठेवलेलं होतं त्या शेतकऱ्याने त्याच्यातून पण एक पिल्लू बाहेर निघालं. समजतंय? मग ते सगळे कोंबडीचे पिल्लं बाहेर निघाले आणि हे एक पिल्लू पण बाहेर निघालं. पण त्या बाकीच्या कोंबडीच्या पिल्लांनी जेव्हा याच्याकडे पाहिलं ना तर ती वेगळं दिसायचं. त्याची चोच वेगळी होती, त्याचा रंग वेगळा होता, त्याचे पिस वेगळे होते. मग ते सगळे कोंबडीचे पिल्लं त्याला चिडवायचे, तू आमच्यातला नाहीये, तू असाच आहे, तू काही कामाचा नाहीये. कारण मेजॉरिटी म्हणजे जास्त संख्या यांची होती ना कोंबडीच्या पिल्लांची, आणि हे एकटं होतं. मग हे त्याच्यासोबतच फिरायचं. ते कोंबडीचे पिल्लं कोंबडीच्या मागे फिरायचे, तसं हे पण फिरायचं. मग तेच दाणे खाईल, तेच करेल, सगळं त्यांच्यासारखंच राहायचं. आणि तुम्हाला माहिती का त्याचा स्वभाव पण त्यांच्यासारखाच व्हायला लागला होता. कोणासारखा? कोंबडीच्या पिल्लांसारखा. फक्त दिसायचं वेगळं, बाकी सगळं तसंच करत होतं ते. हळूहळू हळूहळू ते पिल्लू लहानाचं मोठं व्हायला लागलं, पण ते कोंबडीसारखंच राहत होतं. पण एक दिवस जेव्हा ते थोडं मोठं झालं, अचानक एके दिवशी ते मैदानात फिरत होतं त्या कोंबडीच्या पिल्लांसोबत, आणि अचानक त्याच्या कानावर एक आवाज आला. काय आला? आवाज. तो आवाज एका गरुड पक्षाचा होता. कोणाचा होता? त्या पिल्लाने वर आकाशाकडे पाहिलं त्या आवाजाकडे. तर ज्यावेळेस त्याने त्या गरुडाला पाहिलं तर त्याने त्या गरुडाकडे पाहिलं आणि स्वतःकडे पाहिलं. तर जसा त्याचा रंग होता तसाच स्वतःचा रंग पण त्याचा होता. जसे त्याचे पिस होते तसेच त्यांनी पाहिलं की माझे बी पिस त्याच्याच सारखे आहे. जसे त्याचे पंख आहेत तसेच माझे पण पंख आहेत. त्याची चोच जशी आहे तशीच माझी चोच आहे. ते कोंबडी, ते जे पिल्लू होतं ना त्या पिल्लाने पहिल्यांदा तो आवाज ऐकला, आणि जेव्हा त्याने वर पाहिलं त्याला कळून आलं की मी कोंबडी नाही, मी काय आहे? गरुड आहे. बोला, मी काय आहे? आणि पहिल्यांदा त्याने त्याची पीस
जे होते, पंख जे होते ते असे फैलवले त्या गरुडासारखे, आणि जेव्हा त्याने ते पंख असे हलवायला सुरुवात केली तर ते पिल्लू जे होतं ना ते जमिनीपासून वर 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 जायला लागलं, आणि सगळे कोंबडीचे पिल्लं त्याला पाहायला लागले. कोंबडीची पिल्लं विचार करायला लागली, अरे बापरे, हा तर आतापर्यंत आपल्यासोबतच फिरत होता, आपल्यासोबतच खात होता, आपल्यासोबतच राहत होता, पण आज हा आपल्यापेक्षा कुठे चाललाय? वर. हळूहळू पाहता 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 त्या गरुडाची जी आई होती ना तिच्यासोबत ते पिल्लू जाऊन उडायला लागलं. हालेलुया. पण अनेक महिने लागले, तोपर्यंत त्याला कळतच नव्हतं, माहितीच नव्हतं की मी इतका उडू शकतो असं. हालेलुया. पण ज्या दिवशी त्याने गरुडाचा आवाज ऐकला आणि स्वतःला त्या गरुडासारखं पाहिलं, त्या दिवशी ते आकाशामध्ये झेप घ्यायला लागलं. आमेन. समजतंय तुम्हाला? बऱ्याचदा जोपर्यंत आपण देवाचा आवाज ऐकत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही आपण कोण आहोत. समजतंय का? आपण पण जगातल्याच लोकांसारखे राहतो आणि जगातल्याच लोकांसारखे वागतो. पण आज लक्ष द्या, आज परमेश्वर तुमच्याशी आणि माझ्याशी जे बोलणार आहे, जर तुम्ही विश्वास ठेवाल तर त्या वचनाप्रमाणे परमेश्वर तुमच्या जीवनात काम करेल. आमेन. समजतंय तुम्हाला? चला एक वचन काढू, जे वचनातून आज आपण 3 दिवस बघणार आहोत ते वचन आपण काढू. पहिले योहानाचे पत्र, पहिले योहानाचे पत्र याचा 3रा अध्याय. पहिले योहानाचे पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 1 वाचू आपण. आता नीट लक्ष द्या ह्या वचनाकडे. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले. बस नीट लक्ष द्या. परत एकदा. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले आहे. आमेन. काय नाव मिळाले आपल्याला? देवाची मुले. पण आपल्याला माहितीच नाहीये. आपल्याला असं वाटतं आपण, मी याचा मुलगा, मी त्याचा मुलगा ना, मी याच्यासारखा, मी त्याच्यासारखा. कोणी विचारलं तुला काय बनायचंय? मला शिक्षक बनायचंय, मला डॉक्टर बनायचंय, मला इंजिनियर बनायचंय, मला हे बनायचंय, मला ते बनायचंय. पण कोणीच म्हणत नाही मला देवासारखं बनायचंय. कोणी म्हणतं का? मला एलिया बनायचंय, मला एलिशा बनायचंय, मला मोशे सारखं बनायचंय, मला शमुएला सारखं बनायचंय. कोणालाच नाही. काय प्रत्येकाला वाटतं नाही मला हे बनायचं, काय जगासारखं. देवासारखं बनायची कोणाची इच्छा नाही. कारण त्याचं कारण आहे, कारण आपल्याला माहितीच नाही. तुम्ही काय म्हटलंय? परत वाचा देवाचं. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले आहे. आमेन. आपण कोणाची मुलं आहोत हे आपल्याला नाव मिळालं आहे. पहिले नव्हतं, पण आता येशूवर विश्वास ठेवल्यावर हे नाव मिळालं आहे. आता नीट लक्ष द्या. देवाची मुले हे नाव मिळाले. काही काही नाव आपल्याला मिळतात. एखाद्या व्यक्तीने चोरी केली आणि तो सापडला तर लोक त्याला काय म्हणून ओळखतात? चोर म्हणून. मला काय म्हणून ओळखतात? मग त्याला काय नाव भेटलं? काय नाव भेटलं? चोर. का बरं? त्याने काय केली? एखाद्याने कोणाचा खून केला त्याला काय म्हणाल? खुनी. काय नाव कशाला मिळालं? त्याने काय केलं? खून केला. समजते तुम्हाला? ज्याला आपण चोर म्हणतोय तो जेव्हा जन्माला आला तेव्हापासून चोर होता का? नाही. तेव्हा त्याचं एक वेगळं नाव होतं ना. आई बाबांना माहिती होतं का हा मोठा झाल्यावर चोर बनणार आहे? असं नाही. पण जेव्हा त्याने चोरी केली काही वर्षानंतर तर लोक त्याला काय म्हणून ओळखायला लागले? चोर. समजतंय का मी जे बोलतोय ते? याला म्हणतात नाव भेटणं. काय भेटणं? तुम्ही जी कामं करतात ना त्याच्यावर तुम्हाला काय भेटतात? नाव भेटतात. समजतंय का? एखादा लाकडाचं काम करत असेल, लाकडाची वस्तू बनवत असेल, लोक त्याला काय म्हणतात? सुतार. मातीची भांडे बनवणारा कुंभार. बोला काय? घरकाम करणारा मिस्त्री. कशावरून नाव पडले? तुम्ही जन्माला आले तेव्हा तुम्हाला मिस्त्री म्हणायचे का? मग केव्हा म्हणायला लागले? कामावरून. बोला केव्हा? जन्मताच कोणतीच नावं नसतात. समजते तुम्हाला? आपली ओळख आपल्या कामावरून असते. कशावरून असते? आता बायबल देवाचं वचन म्हणतं तुम्हाला देवाची मुले हे नाव मिळाले आहे. हालेलुया. याचा अर्थ काय होतो? जर मी छडातले काम केले मला देवाची मुलं म्हणतील? जर मी चोऱ्या लबाड्या केल्या मला देवाची मुलं म्हणतील? मग मला जर देवाची मुलं हे नाव भेटेल तर मी कोणाची कामं केली पाहिजे? माझ्या जीवनाद्वारे कोणाची कामं दिसली पाहिजे? जसं एक चोरी करणारा चोर होऊन जातो त्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही देवाची कामं करायला लागाल तुम्हाला कोणतं नाव मिळेल? देवाची मुलं. मला कोणते नाव मिळेल? हालेलुया. मग आपल्या जीवनाद्वारे कोणाची कामं झाली पाहिजे? देवाची. आमेन. समजतंय का?
जोपर्यंत देवाचे काम आपल्या जीवनाद्वारे होत नाही तोपर्यंत तुम्ही आणि मी देवाची मुलं म्हणली जात नाही. नुसतं चर्चला येणं म्हणजे देवाची मुलं नाही. नुसते गाण्या गाणं याचा अर्थ देवाची मुलं नाही. लक्षात घ्या. समजते मी काय सांगतोय? हालेलुया. देवाची मुलं होण्यासाठी देवाचे काम तुमच्या जीवनामध्ये दिसले पाहिजे. देवाची मुलं होण्यासाठी देवाचा स्वभाव तुमच्यामध्ये दिसला पाहिजे. देवाची मुलं होण्यासाठी देव ज्या पद्धतीने वागतो जगतो देवाची जी कृती आहे ती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दिसली पाहिजे. आणि जर त्या गोष्टी दिसल्या नाही तर तुम्ही देवाची मुलं होऊ शकत नाही. एक वचन वाचा. याकोबाचे पत्र काढा. याकोबाचे पत्र याचा 3रा अध्याय. याकोबाचे पत्र याचा 3रा अध्याय वचन 19 पासून पुढे वाचू. याकोब 3 वचन 19 पासून पुढे. याकोब 3. आता एक मिनिट लक्ष द्या. किती मुलं मुली आणि किती लोकांना वाचता येतं हात वर करा. मी वाचायला नाही लावणार, फक्त हात वर करा. नीट वर करा. हात दिलेत देवाने. ज्यांना वाचता येतं त्यांनी हात वर करा. मुलींनी पण, जे लेकर आहेत ते पण, ज्यांना शाळेत जातात ते पटकन वेळ नका लावू. ओके. आता ज्यांनी हात वर केले त्यांनी बायबल वर करा. ज्यांनी हात वर केले त्यांनी बायबल वर करा. त्यांचं दुसऱ्याचं नाही. सगळ्यांनी बायबल आणली का ज्यांना वाचता येतं त्यांनी? बाकीच्यांनी आपण कोणाची मुलं आहेत? कोणाची मुलं आहेत? आणि काय घेऊन फिरतो? बायबल नाही घेऊन फिरतो. काय घेऊन फिरतो? मोबाईल. आणि मुलं कोणाची आहेत? देवाच्या मुलांच्या हातात काय पाहिजे? काय पाहिजे? आणि आपल्या हातात काय असतं? बायबल विसरून जातो पण मोबाईल विसरत. मग आपण कोणाची मुलं आहेत? कशाला देवाची? कशाला देवाची? देवाच्या मुलांच्या हातात काय दिसलं पाहिजे? दिसतं का? खूप लहान सहान गोष्टी आहेत. आपण शिकू. तुम्हाला 2 दिवसात काम निघेल. 2 दिवसात आपला काय निघेल हे लक्षात घ्या. देवाचं वचन काम काढतं. तुम्हाला माहिती आहे का? हालेलुया. विश्वास ठेवा. आपल्याला कळतच नाही नेमकं देवाची मुलं काय आहे, देवाची मुलं कशी असतात. बायबल देवाचं वचन सांगतं. आता नीट लक्ष द्या. आज ज्यांनी बायबल आणले नाही ठीक आहे, उद्या येताना काय घेऊन यायचं? बायबल घेऊन यायचं. तोंड घेऊन यायचं नाही. देवाचं वचन सोबत आणायचं. आमेन. मोबाईल घरी फेका भले पण बायबल घेऊन या. हालेलुया. कारण हेच बायबल तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे? स्वर्गामध्ये. बोला कुठे घेऊन जाणार आहे? मोबाईल किती पण चांगला घ्या, तो कुठे घेऊन जाईल? जितका महाग घ्या तितका तो कुठे घेऊन जाईल? नरकात. आणि जितका स्वस्तात घ्याल ना तेवढे तुम्ही कुठे जाल? बटनावाला मोबाईल आहे का कोणाकडे? तो छोटा कुठे? तो घरी आहे ना, काळ्या बाजूला त्यांच्यासाठी. तुम्हाला मी सांगतो या दिवसामध्ये सगळ्यात चांगला व्यक्ती कोण माहिती का? ज्याच्याकडे कोणता मोबाईल आहे? बटनवाला. ज्याच्यात काही चालत, फक्त काय काम करायचं त्याचं? फोन करायचा आणि फोन उचलायचा. 2च काम, दुसरे काम. त्या माणसाला सगळ्यात जास्त चान्सेस आहे कुठे जाण्याचे. आणि ज्याच्याकडे सगळ्यात चांगला मोबाईल आहे तो कुठे जाईल? सगळेच जातील असं नाहीये, पण चान्सेस आहेत कुठे जाण्याचे. कारण तो चांगला मोबाईलच आपल्याला चांगल्या पापात पाडतो. समजतंय का? तो महागडा मोबाईलच आपल्याला महागड्या पापामध्ये पाडतो, की जेणेकरून आपण लवकर त्याच्यातून बाहेर निघू शकत नाही. उपास प्रार्थना आहे ना. अरे हात नाही तर बोलत तर जा. तोंड आणलेत तर सगळ्यांनी बोलायचं. उपास प्रार्थना आहे ना. बरं, उपास करताय का? मग उपासात येत आहेत का? ओके. मी तुम्हाला सांगतो जेवणाचा उपास करू नका या दिवसात. एका गोष्टीचा उपास करा. कोणता? मोबाईलचा. बोला कोणता? एक दिवस मोबाईल पाहायचा, एक दिवस मोबाईलला हात लावायचा. मी तुम्हाला सांगतो देव तुमच्याशी बोलायला लागेल. मी तुम्हाला सांगतो तुमची प्रार्थना देव ऐकेल. मी तुम्हाला सांगतो तुम्ही देवाशी जोडली जा. सगळ्यात मोठं अडखळण या दिवसामध्ये जर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय असेल तर ते काय? मोबाईल. जे तुम्हाला कोणापासून दूर करतंय, जे तुमचा वेळ चोरतंय. जो वेळ तुम्ही देवाला द्यायला पाहिजे तो तुम्ही कोणाला देताय? समजतंय का? सर्वात महत्वाची गोष्ट, पती पत्नी एकमेकांना वेळ का नाही देऊ शकत? कारण ते त्यांचा वेळ कोणाला देत आहे?
लेकर आई बापांना वेळ नाही देते, आई बाप लेकरांना वेळ नाही देते. कशासाठी? ते त्यांचा मोबाईल, त्यांचा वेळ कोणाला देत आहे? मोबाईल. हा मोबाईल फार महत्वाची गोष्ट आहे. एका परिवाराला सुद्धा दुरावलं त्याने. एका परिवारामध्ये पण फूट पाडली. आई बापांना लेकरांपासून दूर केलं, लेकरांना आई बापांपासून दूर केलं, पतीला पत्नीपासून दूर केलं, पत्नीला पतीपासून दूर केलं, नात्यांना एकमेकांपासून दूर केलं. एवढंच काय, मित्रांना पण एकमेकांपासून दूर केलं. आता मित्र फेसबुकवरच भेटतात. कुठे भेटतात? शेजारी शेजारी बसतात दोन मोबाईल घेऊन, तरी तोंडा एकमेकांशी बोलत चॅटिंग करतात. कशावर? मोबाईलवर. कशावर? तोंडासमोर असतात तरी सुद्धा बोलत नाही, एकमेकांवर मोबाईलवर चॅटिंग करतात. तुम्हाला माहिती का, या मोबाईलने एवढी मोठी फूट पाडली. माणसामध्ये तर पाडलीच, देवामध्ये सुद्धा पाडली. सगळ्यात मोठं अडखळ नाही, त्याला घरीच ठेवून या. कुठं ठेवून या? आणि काय घेऊन या? बायबल. कारण हे तुम्हाला कुठं घेऊन जाईल? स्वर्गामध्ये. आमेन. आता नीट लक्ष द्या. तुम्हाला देवाची मुलं हे नाव दिलेले आहे, देवाचं वचन म्हणतं. पण जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही, तोपर्यंत आपण देवाची मुलं होऊ शकत नाही. आता वचन वाचा. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की चोर, त्याने चोरी केली म्हणून चोर हे नाव त्याला पडलं. तसंच जर तुम्हाला वाटतं की देवाची मुलं हे नाव मला मिळावं, तर त्याच्यासाठी तुम्हाला देवाची कामं करावी लागतील. तर तुम्हाला कोणाचं नाव मिळेल? देवाचं नाव मिळेल. याकोबाचे पत्र 3रा अध्याय वचन 19 आणि 20. एकच देव आहे. एकच देव आहे असा विश्वास तू दुसरा अध्याय सॉरी. एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय? एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस. ते बरे करतोस. आपण पण विश्वास धरतो ना. किती देव आहे आपला? किती देव आहे? बोला. कोणाच्या नावाने येतात तिथं? आपल्या देवाचं नाव काय? येशू. काय? येशू एक का दोन आहे? एक. मग एकच देव आहे ना, असा विश्वास धरतात का तुम्ही? ओके. बायबल देवाचं वचन म्हणतं एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस का? मग आपलं उत्तर काय आहे? बोला ना. हो हो बोला. परत एकदा विचारतो. एकच देव आहे. अरे हो नाही ना. लग्न केलंय का सगळ्या? बऱ्याच जणांचं लग्न झालंय वाटतं ना. ख्रिस्ती लग्नामध्ये शपथा घेतात ना. हा. मुलाला विचारतात पास्टर, तुला ही मुलगी पसंत आहे का? मग मुलगा काय म्हणतो? हो. तुला लग्न करण्याची इच्छा आहे का? मग काय म्हणतो? हो. कळतं का मी काय सांगतोय? प्रश्न विचारले जातात आणि उत्तर दिले जातात. आता नीट लक्ष द्या. देव आपल्याला सांगत आहे एकच देव आहे असा तू विश्वास धरतो का? काय उत्तर आहे आपलं? हो का नाही? मोठ्याने बोला. मोठ्याने बोला. एकच देव आहे असा तुम्ही विश्वास धरतात का? हो. आता पुढे वाचा. ते बरे करतोस. भूतेही तसाच विश्वास धर. हाच प्रश्न जर भूतांना विचारला तर भूत पण हेच उत्तर देतात. काय? हो. आपलं आणि भूतांचं उत्तर एकच आहे. काय? एकच देव आहे का? तर आपण पण म्हणतो हो, आणि भूत पण म्हणतात अरे वा. म्हणजे आपण कोणासारखे? हे मी नाही सांगत, हे कोण सांगते? वचन. कोण सांगते? कळतं का मी काय सांगतोय ते? परत वाचा ते वचन. आता कान घेऊन ऐका परत एकदा. एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय? एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय? मग लगेच आपण म्हणतो हो. पुढे भूते तसाच विश्वास. याकोब म्हणतो भूते पण तसाच विश्वास धरतात. त्यांना पण प्रश्न केला ना, का रे भूतांनो एकच देव आहे असा विश्वास धरतात का? ते म्हणतात हो. मग ते आपले भाऊ आहेत का? मग अरे बोला ना. काय फरक आहे मग मला सांगा? विश्वास भूतांचा पण तसाच आहे आणि आपला पण तसाच आहे. मग भूतांना देवाची मुलं म्हणतील का? भूतांना देवाची मुलं म्हणतील का? नाही. मग नेमकं काय? नुसतं एक देव आहे विश्वास ठेवल्याने मी देवाचा मुलगा होत? तर तसं असतं तर भूतांना पण देवाचं काय झाले असते? मुलं. भूत पण देवाची काय झाले असते? मुलं. पण ते विश्वास धरतात म्हणून त्यांना मुलं म्हटले जात. म्हणून याकोब म्हणतो एकच देव आहे असा विश्वास धरतोस काय? हो. तर लक्षात घे, भूत पण तसाच विश्वास धरतात. पुढे वाचा. व थरथर कापतात. थरथर कापतात. पुढे. अरे बुद्धिहीन मनुष्या. अरे बुद्धिहीन मनुष्या. क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे. कृती वाचून विश्वास निरर्थक आहे. जर तुझ्या विश्वासासोबत तू क्रिया नाही करत, काम नाही करत, तसा वागत नाही,
तसा चालत नाही तर बायबल म्हणतो तुझा विश्वास निरर्थक आहे, तो काहीच कामाचा नाही. लक्षात येते तुम्हाला? मी लाख म्हणतो मी देवाचा मुलगा आहे, मग वाग ना देवाच्या मुलासारखा. मी लाख म्हणतो मी देवाचं लेकरू आहे, मग वाग देवाच्या लेकरासारखा. देवाचं लेकरू खोटं बोलत, देवाचं लेकरू भांडण करत, देवाचं लेकरू शिव्या देत, देवाचं लेकरू तंबाखू खात, देवाचं लेकरू दारू पीत, देवाचं लेकरू भांडण करत, देवाचे लेकरं जे आहेत ते निंदा करत. समजतंय का? जर ह्या गोष्टी तुम्ही करत नसाल तर म्हणायचं मी काय देवाचं मुलगा किंवा लेकरू. हालेलुया. अरे बुद्धिहीन मनुष्या, देवाचं वचन म्हणतं क्रिये वाचून विश्वास निरर्थक आहे. नुसता विश्वास तुम्हाला तारू नाही शकत, कारण भूत पण काय ठेवतात? विश्वास. कोणावर? देवावर. ज्या वेळेस भूत लागलेला व्यक्ती येशू ख्रिस्ता समोर यायचा ना, नीट लक्ष द्या, दुष्ट आत्मा लागलेला व्यक्ती जेव्हा येशू समोर घेऊन यायचा ना भूत काढायला, त्यावेळेस बायबल असं म्हणतं तो दुष्ट आत्मा मोठ्याने ओरडायचा आणि काय सांगायचा? हे दाविदाचा पुत्र येशू, माझ्यावर दया कर, मला कशाला त्रास देतोय? कोण ओळखतं त्याला? भूत. कोण ओळखतं येशूला? भूत. दुष्ट आत्मा ओरडायला लागायचा येशूला बघून की तू परस्पराचा मुलगा आहे, मला कशाला त्रास देतोय? माणूसने ओळखायचा. याचकांनी येशूला नाही ओळखलं, शास्त्री पुरुषांनी येशूला नाही ओळखलं, पण भूतांनी येशूला ओळखलं. त्यांना कळून गेला हा देवाचा पुत्र आहे. पण याचकांना कळलं का तो देवाचा पुत्र आहे? शास्त्री पुरुषांना कळलं का येशू देवाचा पुत्र आहे? नाही. अनेकांना नाही कळलं. एवढं काय, येशूचे 12 शिष्य होते, त्याच्यापैकी एक यहुदा इस्करियोत, त्याला कळलं तो देवाचा पुत्र आहे? नाही. शिष्य असून सुद्धा त्याला कळलं नाही की येशू हाच देवाचा पुत्र आहे. पण भूतांना कळलं की हा कोणी देवाचा पुत्र आहे, म्हणून ते घाबरायचे, थरथर करायचे. नीट लक्ष द्या. नुसता विश्वास हा तुम्हाला तारू शकत नाही. नुसत्या विश्वासाने मी स्वतःला देवाचा मुलगा म्हणू शकत नाही. म्हणून बायबल म्हणतं कृती वाचून विश्वास निरर्थक आहे. जर तुम्ही क्रिया नाही करत, त्या वचनाप्रमाणे जर चालत नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे जर तुम्ही जीवन जगत नाही ना, तर परमेश्वराचं वचन म्हणतं तुमचा विश्वास जो आहे तो कसा आहे? निरर्थक आहे. आमेन. हालेलुया. मग आपल्याला कोणाची मुलं व्हायची? देवाची. बोला, कोणाची मुलं व्हायची? एक वचन वाचा, योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय वचन 3. योहान 3 आणि वचन 3. योहान 3:3. येशू त्याला म्हणाला, एक व्यक्ती येशू ख्रिस्ताजवळ आला, निकोदेमस नावाचा, रात्रीच्या वेळेस आला आणि येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, निकोदेमस, मी तुला खरं खरं सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत, कोणालाच देवाचं राज्य बघता येणार. कसं जन्मल्या वाचून? नव्याने. बोला, कसा? म्हणजे याचा अर्थ आपला कितव्यांदा जन्म झाला पाहिजे? दुसऱ्यांदा. बोला, कितव्यांदा? पहिल्या जन्माने तुम्ही देवाचं राज्य बघू शकत, तर नव्याने जन्मल्याशिवाय कोणी देवाचं राज्य बघू शकत नाही. हालेलुया. कारण पहिला जन्म जो आहे ना, प्रत्येक व्यक्तीचा पापात होतो. बोला, कशात होतो? पण दुसरा जन्म जो आहे ना, तो आत्म्यात होतो. आमेन. समजते का मी काय सांगतोय? तुम्ही सर्व लोक, बरेचशी लोक इथे दिसत आहेत. काही मुलं असतील जन्मापासून ज्यांचा जन्म ख्रिस्ती परिवारामध्ये झाला, पण काही लोक असतील की ज्यांचा अर्ध्या वयामध्ये त्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. बरोबर आहे ना? म्हणजे जन्म तुमचा विधर्मी परिवारामध्ये झाला, पण अर्ध्यातूनच तुम्ही कोणावर विश्वास ठेवला? येशूवर. मग तिथून तुमचा जन्म कसा झाला? नव्याने. बोला, कसा झाला? तिथून जन्म कोणी दिला? देवाने. बोला, कोणी दिला? पहिला जन्म आई वडिलांनी दिला, पण जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला ना, तिथून तुम्हाला देवाने जन्म दिला. आमेन. आणि बायबल म्हणतं नव्याने जन्मल्याशिवाय कोणी देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. का? एक वचन वाचा, 6वं वचन वाचा तिथं, योहान 3 आणि 6. देहापासून जन्मलेले देह आहे. त्याचं मागचं कारण आहे की जो देहापासून जन्म घेतो तो काय आहे? देह आहे. याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये देहाचे स्वभाव असतात. काय असतात देहाचे? खोटं बोलणं जन्मापासून असतं. राग, मत्सर, हेवा, तट, फुटी, भांडण, सगळ्या गोष्टी या जशा तुम्ही जन्माला येतात ना, त्या सगळ्या गोष्टी घेऊन जन्माला येतात. समजते तुम्हाला? देहापासून जन्मलेले देह आहेत. देहाचा स्वभाव, देहाचे विचार, देहाच्या सवयी, या सगळ्या घेऊन आपण जन्माला येत असतो. कारण आपला जन्म कशाद्वारे झालाय? देहाद्वारे. बोला, कशाद्वारे झालाय? आई बापांद्वारे जन्म झाला, याचा अर्थ आपला देहाद्वारे जन्म झाला. आई बाप असतात ना, लेकरांना म्हणतात लोक, हा याच्या बापावरच गेलाय. कोणावर गेलाय असं का म्हणतात? कारण तो त्याचा मुलगा आहे ना.
बाप जर चिडचिड करणारा असेल ना तर लेकरं पण कशी बनतात? चिडचिड. स्वभाव कोणाकडून आला? बापाकडून. मुला कोणाकडून आला? मग मला एक सांगा, देवासारखं होण्यासाठी माझ्या बापाचा स्वभाव मला चालेल का? नाही. मला कोणाचा स्वभाव पाहिजे? देवाचा. मग मला कोणाकडून जन्म घ्यावा लागेल? देवाकडून. आई बापांकडून मी जन्म घेतला तर मी माझ्या आई बापांचे स्वभाव घेऊन आलोय. पण जेव्हा मी विश्वासाने आत्म्याने नव्याने जन्म घेतो ना त्यावेळेस देवाचा स्वभाव मला भेटतो. आमेन. हालेलुया. म्हणून ते वचन म्हणतं, 6 वचन वाचा परत. देहापासून जन्मलेले देह, देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा, आणि आत्म्यापासून जन्मलेले काय आहेत? आत्मा आहेत. आमेन. म्हणून नव्याने जन्म झाल्याशिवाय कोणी देवाचं राज्य बघू शकत नाही. म्हणून आपला जन्म आत्म्याने झाला पाहिजे. मला कशाने झाला पाहिजे? एक वचन वाचा, रोम 8:14 वाचा बरं. रोम 8:14. आज आपण फक्त वचनाची तयारी करतोय. वचन उद्यापासून सुरू होईल सकाळी. पण बघू आपण फक्त पुढे जाऊ. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत, देवाचं वचन म्हणतं जितक्यांना देवाचा आत्मा चालवते तितके देवाचे पुत्र, तितके देवाचे काय आहेत? आणि आपल्याला काय व्हायचे? देवाचे मुलं. मला काय व्हायचे? आणि देवाची मुलं कोण आहेत? जितक्यांना कोण चालवते? देवाचा आत्मा. बोला, जितक्यांना देवाचा आत्मा. आपल्याला ह्या दिवसात कोण चालवते? आपल्याला कोण चालवते? अनेक लोक. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आपल्याला ह्या दिवसात कोण चालवते? लोकांचा दिवस उजाडतो मोबाईलने आणि दिवस संपतो सुद्धा. बोला कशाने? सगळं जर तुम्हाला सकाळपासून कोणी चालवत असेल ना तर तुम्हाला कोण चालवते? नीट लक्षात घ्या. देवनी चालवते. कोण चालवते? उद्या काय करायचंय, उद्याचा दिवस कसा असणार आहे हे सगळं तो ठरवतो मोबाईल. बायबल म्हणतात जोपर्यंत तुम्हाला दुसरं कोणी पण चालवत असेल, तुम्ही स्वतःच्या बुद्धीने चालत असाल, स्वतःच्या देहाने चालत असाल, कोणाच्या इच्छेने चालत असाल, तुम्ही देवाची मुलं होऊ शकत नाही. पण ज्यांना देवाचा आत्मा चालवतोय तितके देवाची काय आहेत? मुलं आहेत. म्हणजे आपल्याला कोण मिळणं गरजेचं आहे? देवाचा आत्मा. बोला, कोण मिळणं गरजेचं आहे? देवाचा आत्म्याने चालवले जाणं, आत्म्याने भरणं हे फार आवश्यक आहे. हालेलुया. लोकांना कळतच नाही देवाचा आत्मा येणं म्हणजे काय, देवाच्या आत्म्याने भरणं म्हणजे काय. लोकांना असं वाटतं आत्मा आला म्हणजे खूप थरथर करायला पाहिजे, खूप उड्या मारायला पाहिजे, खूप आवाज करायला पाहिजे, खूप ओरडायला पाहिजे, मग लोकांना वाटतं पवित्र आत्मा आला. बिलकुल नाही. नीट लक्ष द्या. आत्म्याने चालणं काय मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुमचा स्वभाव मरून जातो, राग करावासा वाटतो पण मी करत नाही, समजून घ्यायचं तुम्ही कशाने चालताय? आत्म्याने. खोटं बोलावंसं वाटतं पण मी बोलत नाही, समजून घ्यायचं तुम्ही कशाने चालताय? बोला बोला. एखाद्याच्या कानफटीत मारावी वाटते पण मी मारत नाही, समजून घ्यायचं तुम्ही कशाने चालताय? दारू प्यावीशी वाटते पण मी पित नाही, समजून घ्यायचं तुम्ही कशाने चालताय? कळतंय का? याला म्हणतात आत्म्याने भरणं आणि आत्म्याने चालणं. हात थरथर करतात, खूप उड्या मारतात, जसे काय आत्म्याने खूप पेटून गेले. घरी जाऊन बघा यांना कसे भांडतात. तोंडावर लगाम, तोंडावर नियंत्रण, बोलण्यावर नियंत्रण, वागण्यावर नियंत्रण. तुम्ही कसले आत्म्याने भरलेले? आत्म्याने भरलेला व्यक्ती तो आहे जो स्वभावावर जय प्राप्त करतो, जो स्वतःच्या सवयींवर जय प्राप्त करतो, जो घाण खाणार नाही, घाण बघणार नाही, घाण बोलणार नाही, घाण ऐकणार सुद्धा. कारण तो कशाने चालतोय? कशाने चालतोय? हालेलुया. नुसतं थरथर करणं म्हणजे देवाच्या आत्म्याने भरणं नाहीये. लक्षात घ्या. पवित्र आत्मा हा आपल्याला चालवण्यासाठी आलेला आहे. आमेन. पाडण्यासाठी आलेला नाही. लोकांना वाटतं आत्मा आला का पडायचं, तो पाडण्यासाठी नाही, उभं करण्यासाठी आलाय. आमेन. कळतं का मी काय सांगतो? चुकी. देवाचं वचन काय म्हणतं? नीट कान देऊ नाही का? ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होतोय. काय म्हणतं देवाचं वचन? ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा काय होतोय? नाश होतोय. हे का म्हटलेलं आहे वचन? तुम्हाला माहिती ख्रिस्ती लोक नाशाकडे का जात आहेत? याचं कारण पाप नाहीये, अज्ञान आहे वचनाचं. जर तुम्हाला वचनाचं अज्ञान असेल ना तर लक्षात घ्या, तुम्ही पापातच जगाल आणि पापातच मराल. मग आपल्याला वाटतं मी धार्मिक आहे, मी खूप आत्म्याने भरलो. नाही, तुला वचन कळलं पाहिजे तर तुझे डोळे उघडतील.
तर तुला कळेल की योग्य काय आणि अयोग्य काय आहे. आज अनेक ख्रिस्ती लोक हे वचनाचं ज्ञान नसल्या कारणाने नाशाकडे चाललेले, नुसते थरथर 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 कपतात. मी बऱ्याच मंडळांमध्ये पाहिलेलं, वाईट वाटतं मला या गोष्टी. एवढा आत्मा तुमच्यावर येतो ना, मग सेवा का नाही करत? एवढा आत्मा तुमच्यावर येतो ना, मग चमत्कार का नाही होत तुमच्या जीवनाद्वारे? एवढा आत्मा तुमच्या जीवनात येतो ना, मग का तुमच्याद्वारे परमेश्वर सेवा नाही करून घेत? मी देवाचा दास आहे, पण कधी मला थरथरताना तुम्ही पाहिलं? अजून बरेचसे मोठे देवाचे दास आहे, कधी तुम्ही त्यांना थरथरताना पाहिलं? ते थरथरत नाही, पण तुम्हाला माहितीये जेव्हा ते दुष्ट आत्म्यासमोर उभे राहतात तर दुष्ट आत्मे थरथरतात. याला म्हणतात देवाच्या आत्म्याचं काम. पवित्र आत्मा तुम्हाला थरथरवत नाही, पवित्र आत्मा सैतानाला थरथर कापायला लावतो. हालेलुया. कळतं का मी काय सांगतोय? पण ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होतोय, परमेश्वराचं वचन म्हणतं. पवित्र आत्मा हा तुमच्या स्वभावाला मारायला येतो. पवित्र आत्मा माझ्या त्या चुकीच्या गोष्टींना मारायला येतो. पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती जो आहे ना, तो कधीच देहाची इच्छा पूर्ण करणार नाही. तो कोणाची इच्छा पूर्ण करेल? देवाची. बोला, कोणाची इच्छा पूर्ण करेल? मी तुम्हाला खरं सांगू का? इकडे बघा, तुम्ही पवित्र आत्मा मिळाल्याशिवाय 2-1 तास प्रार्थना करू शकत नाही. तुम्ही पवित्र आत्मा मिळाल्याशिवाय उपवास करू शकत. तुम्ही पवित्र आत्मा मिळाल्याशिवाय गुडघ्यावर येऊन तासन तास बसू शकत. या सगळ्या गोष्टींसाठी काय लागतो? बोला, काय लागतो? चर्च मध्ये येऊन बसायला पवित्र आत्मा नाही लागत. नुसतं देवाचं वचन ऐकत बसायला टाइमपास म्हणून देवाचं वचन ऐकायला पवित्र आत्मा नाही लागत. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला देवासारखं चालायचं असतं ना, तिथं पवित्र आत्मा लागतो. जेव्हा प्रभू सारखं जीवन जगायचं असतं ना, तिथं पवित्र आत्मा लागतो. रात्रभर येशू प्रार्थना करायचा का? कारण तो आत्म्याने भरलेला होता. त्याच्यासाठी पवित्र आत्म्याची गरज आहे. बायबल म्हणतं प्रेषितांच्या कृत्यामध्ये की पवित्र आत्मा जेव्हा पेंटिकोस्टच्या दिवशी ज्यावेळेस प्रेषितांवर उतरला, त्यांचं जीवन बदलून गेलं. ते टाइमपास करणं सोडून दिलं, मासे पकडणं सोडून दिलं, लोकांना पकडायला लागले. कारण कशाने भरले गेले? आत्म्याने. बोला, कशाने भरले गेले? पवित्र आत्मा जसा त्यांना मिळाला ना, होती नव्हती प्रॉपर्टी विकून देवाची सेवा करायला लागले प्रेषितांच्या कृत्यामध्ये. का? कारण कोण भेटला? पवित्र आत्मा. बोला, कोण भेटला? मग गमवायचं नाही. गमवायचं कोणासाठी? गोळा नाही करायचं, द्यायचं कोणासाठी? हे केव्हा शक्य झालं? जेव्हा काय भेटलं? आत्मा. कोणता आत्मा? हा. मग कोणासारखे चालायला लागले? देवासारखे. हालेलुया. तुम्ही तोपर्यंत देवाची इच्छा पूर्ण नाही करू शकत जोपर्यंत तुम्ही आत्म्याने चालत नाही. आमेन. हालेलुया. हा आहे पवित्र आत्मा जो तुमचं जीवन बदलून टाकतो. हा आहे पवित्र आत्मा जो तुमचं बघणं बदलून टाकतो. हा आहे पवित्र आत्मा जो तुमचं बोलणं बदलतो. आमेन. आणि जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितक्यांना त्याने त्याची मुलं होण्याचा अधिकार दिलाय. आमेन. देवाची मुलं होण्याचा अधिकार. हालेलुया. सगळ्या गोष्टीत तुम्हाला कोण चालवेल? मग देवाचा आत्मा. तो एक शिक्षक आहे. बोला, कोण आहे? शिक्षक आहे. बोला, कोण आहे? आणि तो 24 तास आपल्या सोबत असतो. किती तास? मुलं शाळेत जातात ना, जातात की नाही? शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षकांना का घाबरतात तुम्ही? लेकरांना का घाबरतात? हा, बरोबर. काय मारतो? मास्तर काय करतो? मारतो. शाळा सुटल्यावर मास्तरला घाबरतो का तू? म्हणजे 11 ते 5 शाळेचा टाइम असेल तर लेकरं शिक्षकाला किती वेळ घाबरतात? फक्त किती वेळ? 11 ते 5. त्याच्यानंतर मास्तर कोण आणि मी कोण काही फरक पडत नाही. तिथं भीती असते कारण आपण त्याच्या सोबत आहोत. बरोबर आहे ना? मग तिथं त्याच्या हातात काय असते? छडी. मग त्या छडीला पाहून घाबरतात लेकरं आणि गप राहतात. बरोबर आहे ना? शिस्तीत राहतात. मास्तर म्हणेल तसं. जसे शाळेच्या बाहेर आले त्यांना माहिती आता मास्तर बघणार, आता आम्हाला कोणी पाहणार, मग पटेल तसं वागायचं. समजते का? तुम्हाला माहिती का आपले लोक पण असतात ना विश्वासी, हे इथं चर्च मध्ये येऊन बसतात ना, तसं असतं. मास्तरला पाहून गप्प बसतात, काही चुकीचं करणार नाही. कारण भीती कोणाची आहे? मास्तरची. भले हा मास्तर असेल का तो मास्तर असेल, कोणता काय आहे पण आहे ना. मग इथं एकदम शिस्तीत बसतात. मिश्री लावायची सवय असेल तरी इथं घासणार. कुठं घासाल? तंबाखू खायची जरी सवय असेल तरी इथं खाणार नाही. कुठं खाल? बिड्या फुकायची जरी सवय असेल तरी इथं पिणार. कुठं पिणार? मोबाईल मध्ये घाण बघायची जरी सवय असेल तरी इथं बघणार
कुठं बघाल? बाहेर. कारण इथं कोण आहे? मास्तर ना. तो मास्तर, त्यांना वाटत तो मास्तर पण नाही, हा मास्तर पण इथंच राहतात. कुठं? चर्च मध्ये. बाहेर गेल्यावर मास्तर कोण आणि कोण आम्हाला काही घेणं देणं. मग बाहेर गेल्यानंतर मिश्री सुरू, तंबाखू, सिगरेट, दारू, भांडण, मोबाईल मध्ये घाण गोष्टी. कळतंय का मी काय सांगतो? पवित्र आत्मा का आलाय माहिती तुम्हाला? फक्त 11 ते 5 क्लास घ्यायला नाही आला तो सदैव तुमच्या सोबत राहायला आलाय. आमेन. 24 तास पवित्र आत्मा कोणासोबत राहतो? आपल्यासोबत. बोला, कोणासोबत राहतो? तो ह्यासाठी आलाय की मला चालवेल प्रत्येक क्षणी. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मला कोण चालवतो? मला कोण चालवतो? मग मी सकाळी सकाळी उठतो, ब्रश करतो, आंघोळ करतो, कपडे घालतो ना, तिथून सुरुवात होऊन जाते. कपडे कसे घालायचे हे कोण शिकवतो? केस कसे करायचे हे कोण शिकवतो? मेकअप कसा करायचा हे कोण शिकवतो? अरे बोला, कारण ही सुरुवात आहे ना सकाळची. ही काय आहे? सुरुवात आहे. तरुणांना नीट लक्ष द्या. तुम्ही कटिंग कशी पण करतात का माहिती तुम्हाला? पटेल तशी. हा विचार कधी करता का देवाला आवडेल का? असं नाही. कोणाला आवडली पाहिजे? फक्त आपल्याला. तुम्हाला माहिती का, ज्यावेळेस तुम्हाला देवाचा आत्मा चालवेल ना, तेव्हा तुम्ही केस पण कापायला जाल तर कोणाच्या इच्छेप्रमाणे कापा. अरे बोला. कपडे पण खरेदी करायला जाल तर कोणाच्या इच्छेप्रमाणे कराल. हा, कोणाच्या? आता मी सेवक आहे ना, आहे का नाही? तुम्ही मला बोलवलं ना, जर मी फाटके पॅन्ट घालून आलो असतो तर तुम्हाला काय वाटलं? अशा जीन्स नाही का त्या ठिगळ लावलेल्या आणि असे कोंबड्यासारखे वर केस करून आलो असतो तर तुम्ही मला सेवक म्हटलं असतं का? हा का नाही? का बरं? असं का बरं? तुम्ही घालू शकता, मी का नाही घालू शकतो? असं का बरं? याचा अर्थ मीच देवाचा मुलगा आणि तुम्ही देवाची मुलं. सोपी गोष्ट आहे ना. कळतंय का? माझी बायको इथे बसलेली दिसते का? ओके. शिंदे सरांची बायको आहे ना, मग तिने व्यवस्थित राहावं. आम्ही कशा पण राहू. आम्ही पटेल तशा आम्हाला पाहिजे तेवढी लिपस्टिक शिंदे सरांच्या बायकोनी. कारण ती कोणाची बायको आहे? सेवकांची. कोणाची बायको आहे? बाकी आमच्या बायकांना काही टेन्शन, त्या कशाही राहू शकतात. कारण त्यांची बायको कोणाची मुलगी आहे? देवाची. आणि आम्ही सोपी गोष्ट आहे ना. बघा ना, कधीतरी डोक्याला ताण द्या थोडासा. एक देवाचा दास कसा राहायला पाहिजे? चांगला. कारण तो कोणाचा दास आहे? अरे देवाचा दास जर चांगला राहायला पाहिजे तर देवाची मुलं कशी राहायला पाहिजे विचार करा. देवाच्या दासाने असं राहावं हे तुम्हाला कळतं, पण देवाच्या मुलांनी कसं राहावं हे तुम्हाला नाही कळत. दास मोठा का मुलगा मोठा? कोण जवळचा आहे? दास जवळचा आहे का मुलगा जवळचा आहे देवाला? अरे बोला ना. मग विचार करा, दासाला परमेश्वर जर चांगलं राहायला लावतो तर मुलांना किती चांगलं राहायला लावतो. हालेलुया. आपण देवाची काय आहोत? बोला बोला, काय आहोत? मग कसे राहायला पाहिजे? कोणाच्या इच्छेप्रमाणे. आपली कटिंग कोणाच्या इच्छेप्रमाणे, आपले कपडे कोणाच्या इच्छेप्रमाणे, सगळं आपलं राहणं कोणाच्या इच्छेप्रमाणे? देवाच्या इच्छे. कारण ओळखली कोणाच्या नावाने जातोय? देवाच्या. फाटक्या चड्ड्या घालून फिरणारे देवाचे मुलं असू शकत नाही. गरिबी होती तेव्हा ठीक होतं, पैसा नव्हता आपल्याकडे. देवाने आता आपले दिवस बदलले ना. 2 टाइम तर चांगलं खायला भेटतंय ना सगळ्यांना. कोणी उपाशी झोपत तर नाहीये ना. चांगले कपडे घ्यायसाठी पैसे आहेत ना. तरी सुद्धा कसे कपडे घेऊन येतात लेकरांना? फाटके. 1000 रुपये देऊन फाटक्या जीन्स घेऊन येतात, ठिगळं लावलेले, आणि गुडघे दाखवत फिरतात आणि म्हणतात फॅशन आहे. काय आहे? कसली फॅशन आहे? देवाने तुम्हाला परिस्थिती बदलली, देवाने तुमचं जीवन बदललं, सगळ्या गोष्टी दिल्या, तर आता चांगले कपडे घालायला पाहिजे. आता कोणते घालून फिरताय? फाटके. आणि म्हणतात फॅशन. हे फॅशन करणारे देवाचे मुलं असू शकत नाही. बोला हालेलुया. आता तुमच्याकडे येऊ. एवढी भडक लिपस्टिक लावून फिरतात. बा अजून पुढे बसली ना. दुरून जर पाहिलं फक्त ओठ दिसतात, चेहरा दिसत, आणि म्हणतात आम्ही देवाची. अरे वा, देवाची मुलं खरंच अशी असतील का? अरे बोला ना.
म्हणून मी सांगितलं तुम्हाला, वचन आहे ना ऐकणं फार भयानक असतं. घाम निघतो. काय निघतो? घाम निघतो. देवाची इच्छा तीच आहे की आपण बदलावं. खूप मनोरंजन झालं, खूप मिटिंगा केल्या, खूप उपास प्रार्थना झाल्या, पण जर मी बदललोच नाही तर काही फायदा नाही. पण तुम्हाला माहिती या 3 दिवसामध्ये देवाला आपल्याला त्याची मुलं बनवायची. आमेन. देवाला काय बनवायची? त्याची मुलं. या गोष्टींचं वाईट नका वाटून घेऊ, लाज वाटू द्या आणि स्वतःला बदला. हालेलुया. मी पण तुमच्या सारखाच होतो, पण देवाने मला, मी तंबाखू खाणारा होतो, दारू पिणारा होतो, सिगरेट पिणारा होतो, देवाने मला बदललं. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही पण बदलावं. आमेन. जर आज तुम्ही मला देवाचा दास म्हणून ओळखतात ना, विश्वास ठेवा, जर तुम्ही स्वतःला बदललं, येणाऱ्या दिवसात परमेश्वर तुमचा पण उपयोग करेल. आमेन. कारण कोणताच देवाचा मुलगा व्यर्थ जीवन जगू शकत नाही. तो देवासारखं जगेल. हालेलुया. त्याच्यामधून देवच दिसला पाहिजे. आमेन. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितक्यांना त्यांनी त्याची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. हालेलुया. तुम्हाला कोणाच्या कशाप्रमाणे चालावं लागेल? मग देवाच्या आत्म्याने. बोला, कशाप्रमाणे? देवाच्या. म्हणून नव्याने जन्म घेणं आवश्यक आहे. आमेन. जोपर्यंत तुम्ही नव्याने जन्म घेत नाही तोपर्यंत देवाच्या इच्छेप्रमाणे चालू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. समजतंय का? आपल्याला सवय झालेली आहे ना, या सवयी तुटणं गरजेचं आहे. त्या लवकर तुटत नाही. एखाद्या व्यक्तीने तंबाखू सोडली असेल असं कोणी आहे का तुमच्यामध्ये? पहिले तंबाखू खायचा, आता सोडून दिली. हात वर करा ना. मी पण तुमच्यातलं बरेच जण असतील ना, आहेत ना. बरं, मला एक सांगा दादा, तंबाखूची सवय सुटून जाते, थुकायची सवय लवकर सुटते का? थुकायची, ती पिचकारी मारायची सवय बऱ्याच दिवस राहते. भले तंबाखू सुटून गेली तरी थुकणं सुटत नाही. थुकतच राहतो तो. का? सवय. बोला, काय सवय? ती लवकर नाही सुटत. काही सवयी ज्या असतात ना त्या शरीरामध्ये भिनलेल्या असतात, आणि त्या सवयी तुम्ही नाही सोडू शकत, तो देवाचा आत्मा सोडू शकतो. आमेन. पवित्र आत्मा जेव्हा मिळेल ना, तो तुम्हाला त्या सवयीपासून सोडवेल. तो प्रत्येक त्या बंधनातून तुम्हाला सोडवेल. तो देवाच्या इच्छेप्रमाणे चांगलं तुम्हाला शिकवेल. आमेन. म्हणून मी सांगतो ना, प्रार्थना करण्यासाठी सुद्धा देवाचा आत्मा पाहिजे, बायबल वाचण्यासाठी सुद्धा देवाचा आत्मा पाहिजे, वचन ऐकण्यासाठी सुद्धा देवाचा आत्मा पाहिजे, आणि उपवास प्रार्थना करण्यासाठी सुद्धा. त्याच्याशिवाय तुम्ही त्या गोष्टी करू शकत नाही. हालेलुया. समजतंय का? म्हणून जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितक्यांनाच त्याने त्याची मुलं होण्याचा अधिकार दिला. आमेन. येशू ख्रिस्त देवाचा कोण होता? मुलगा. बोला, कोण होता? आता देव म्हणतो की तुम्ही पण माझे कोण व्हा? मुलं. आता येशू ख्रिस्त रात्रभर प्रार्थनेला बसायचा. काय करायचं? रात्रभर. आणि आता त्याची मुलं रात्रभर टीव्ही समोर बसतात. असे 2 मुलं राहतील का देवाची? की एक देवासमोर बसला आणि दुसरा टीव्ही समोर बसला? अशी राहतील का देवाची मुलं? मग दोघं मुलं कशी असली पाहिजे? सारखी. मुलं कशी असली पाहिजे? तर तुम्ही म्हणाली कोणाची मुलं आहेत? एक मुलगा जो आहे तो देवासोबत बसलाय, आणि दुसरा मुलगा आहे तो टीव्ही समोर बसलाय. होऊ शकत नाही ना. देवाची मुलं जर म्हणतात ना, तर दोघांमध्ये साम्य दिसलं पाहिजे. आमेन. मग येशू हा देवाचा पुत्र होता, ऐकूता ऐक ना, त्याच्यासारखं जगा. आमेन. त्याच्यासारखं वागा. तो जसा चालला, तो जसा वागला, तो जसा जगला, त्याप्रमाणे आपण जगणं आवश्यक आहे, तर स्वतःला देवाची मुलं बनायची. आमेन. हालेलुया. म्हणून मी सांगतो ना, मी पण तुमच्या सारखाच होतो, माझ्यामध्ये पण त्या सवयी होत्या, तोच स्वभाव होता. पण जेव्हा पवित्र आत्मा मिळाला ना, सगळ्या गोष्टी सुटायला लागल्या. आमेन. आता मी अनेक तास देवाच्या चरणी बसतो, अनेक वेळ प्रभूची प्रार्थना करतो, अनेक वेळ परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसतो. जुने स्वभाव, जुन्या सवयी, जुने विचार, सगळ्या त्या गोष्टी आपोआप निघून गेल्या. मी नाही काढल्या. कोणी काढल्या? देवाने. आमेन. कारण आता मला कोण चालवते? देवाचा आत्मा. आणि मग परमेश्वराची मुलं तुम्ही होऊ शकता. आमेन. कारण हे नाव तुम्हाला दिलेलं आहे. मग जर हे नाव तुम्हाला दिलंय ना, तर काम पण त्याचीच करावी लागतील. हालेलुया. आता परत ते वचन वाचा. 1 योहान 3 अध्याय. 1 योहान 3 अध्याय वचन 1, 2, 3 वाचा. आता नीट लक्ष द्या. हा, आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पहा. आणि आपण तसे आहोतच. यामुळे जग
आपल्याला ओळखत नाही, हा. कारण त्याने त्याला ओळखले नाही. आता पुढे वाचा 2 वचनापासून. प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहोत. आता नीट लक्ष द्या. देवाचं वचन म्हणतं, प्रियजन हो, आता आपण देवाची मुले आहोत. आणि पुढे आपण काय होऊ, आणि पुढे स्वर्गात गेल्यानंतर आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले हे अजून आपल्याला माहिती नाहीये. तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखी होऊ हे आपल्याला माहित आहे. कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्याच्या संबंधाने ही आशा बाळगतो, जो कोणी विश्वास ठेवतो की मी देवाचा मुलगा आहे, ही आशा बाळगतो, तो जसा तो शुद्ध आहे, तर तो व्यक्ती काय करायला लागतो माहिती का? ज्याला कळायला लागतं की मी देवाचा मुलगा आहे. बायबल म्हणतं तो व्यक्ती जसा तो आहे, जसा तो शुद्ध आहे, जसा तो शुद्ध आहे, तसे आपल्याला शुद्ध करतो. तसा तो व्यक्ती स्वतःला काय करायला लागतो? शुद्ध करायला लागतो. कारण मला काय व्हायचं? देवाचा मुलगा. आमेन. जर मला देवाचा मुलगा व्हायचंय ना, तर आपली प्रक्रिया सुरू होऊन जाते. काय होण्याची? शुद्ध होण्याची. मला काय होण्याची? ज्याला देवाचा मुलगा व्हायचा ना, बायबल म्हणतो ज्याच्या मनात आशा निर्माण होते ना मला देवाचा मुलगा व्हायचा आहे, तर बायबल म्हणतो तो काय करायला लागतो? जसा तो शुद्ध आहे तसा तो स्वतःला शुद्ध करायला लागतो. आमेन. हालेलुया. उद्या ह्याच वचनांवर आपल्याला शिकायचंय. शुद्ध करणं स्वतःला. काय करणं? अनेक वचन आपण उद्या शिकणार आहोत. ते वचन वाचून घेऊ आपण. मी आज त्या वचनाकडे जाणार नाही, उद्या आपण त्या वचनाकडे जाऊ. 2 कोरिंथ याचा 7वा अध्याय. 2 कोरिंथ याचा 7वा अध्याय आणि वचन 1 वाचा. तेव्हा प्रियजन हो, आता नीट लक्ष द्या. बायबल म्हणतं तेव्हा प्रियजन हो, आपल्याला ही अभिवचने मिळाली आहेत, आपल्याला ही सर्व अभिवचने मिळाली आहेत की तुम्ही देवाची मुलं आहात. म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला काय करू? शुद्ध करू. आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. आमेन. इथं 2 प्रकारच्या अशुद्धतेबद्दल म्हटलेले आहे. कोणत्या? देहाची आणि आत्म्याची अशुद्धता. बोला कोणती? देहाची आणि या 2 अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करायचे. का? कारण आपल्याला काय व्हायचं? देवाची मुलं. बोला देवाची मुलं होण्यासाठी या 2 गोष्टी करणं आवश्यक आहे. की स्वतःला देहाच्या म्हणजे शरीराच्या अशुद्धतेपासून आणि दुसरी गोष्ट आत्म्याच्या अशुद्धतेपासून स्वतःला काय करायचंय? शुद्ध करायचंय. तर तुम्ही कोणाची मुलं व्हाल? कारण देव कसा आहे? पवित्र. बोला देव कसा आहे? आणि तुम्ही जर त्याची मुलं आहात तर तुम्हाला पण काय व्हावं लागेल? खूप हुशार व्हायची गरज नाही. फक्त काय व्हा? खूप सामर्थ्य व्हायची पण गरज नाही. काय व्हा? समजते का? तुम्हाला दुसरं काहीच व्हायची गरज नाही. फक्त स्वतःला काय करण्याची गरज आहे? पवित्र. आमेन. जो स्वतःला पवित्र करेल तो कोणासारखा होईल? देवासारखा. आमेन. हालेलुया. आदाम ज्यावेळेस देवाने निर्माण केला, तो कोणासारखा निर्माण केला? देवाने स्वतःसारखा. बोला कोणासारखा निर्माण केला? स्वतःचं प्रतिरूप असा निर्माण केला. काय स्वतःसारखं बनवलं माहिती का देवाने आदामाच्या जीवनात? काहीच नाही. फक्त जसा देव पवित्र होता, आदामाला त्याने कसं निर्माण केलं? पवित्र. बोला कसं निर्माण केलं? त्याची योग्यता जशी होती ना देवाची, तसं परमेश्वराने आदामाला निर्माण केलं. म्हणून वाघ सिंह सुद्धा कोणाचं ऐकायचे? आदामाचं. बोला कोणाचं ऐकायचे? कारण आदाम कोणासारखा होता? देवासारखा. म्हणजे दिसायला होता का स्वभावाला होता? चारित्र्य आणि स्वभाव देवासारखा होता. आमेन. देव पवित्र आहे, आदाम पण कसा होता? म्हणून सिंह त्याला काही खायचा, चावायचा, मारायचा, सगळे कुत्र्यासारखे बसून राहायचे. वाघ सिंह त्याच्या आजूबाजूला. कारण तो कोणासारखा होता? देवासारखा. कसा? पवित्र. बोला कसा? मला एक सांगा, दानियल जो आहे बायबल देवाच्या वचनामध्ये, दानियल जो होता ना, त्याने काही चूक केलेली नव्हती, पाप केलेलं नव्हतं, तरी त्याच्यावर दोष लावला आणि त्याला सिंहाच्या गुहेत टाकून दिलं. पण तुम्हाला माहिती, रात्रभर सिंहाने त्याला काहीच केलं नाही. कारण दानियेलाच्या ठाई कोणताच दोष. मग दानियल कसा होता? पवित्र. बोला कसा होता? सकाळी सकाळी राजा आला आणि त्या सिंहाच्या त्या गुहेजवळ जाऊन म्हणाला, हे दानियेला, परात्पर देवाच्या सेवका, तुझ्या देवाने तुला वाचवलं का? दानियल म्हणतो, महाराज चिराई वसा, कारण मी तुमच्या विरोधामध्ये आणि देवाच्या दृष्टिकोनातून निर्दोष ठरलेलो आहे. आमेन. ना मी तुमच्या विरोधात पाप केलं, ना मी देवाच्या विरोधात पाप केलं. मी पवित्र होतो, म्हणून सिंहाने मला काही केलं नाही. आमेन. म्हणून आदामाला कोणीच काही करत नव्हतं. आदामना आजारी पडायचा ना, त्याला काही त्रास व्हायचा, कपडे पण घालत नव्हता, थंडी वाजत नव्हती, काहीच होत नव्हतं. का? कारण पाप नव्हतं. आदाम कसा होता? पवित्र. बोला कसा होता? देव कसा आहे?
म्हणून परमेश्वर आदामाला सुरक्षित ठेवत होता. आमेन. नीट लक्ष द्या. घर होतं का आदामाचं एदेन बागेमध्ये? नाही. बंगला बांधलेला होता का? उघड्यावर राहायचा पण खुश होता. आमेन. आजार दुखणं, मरण त्या ठिकाणी, रडणं त्या ठिकाणी, कष्ट त्या ठिकाणी, घाम गाळणं तिथं नव्हतं. सगळ्या गोष्टी त्याला भेटत होत्या. का? कारण त्याच्या काही काय नव्हतं, फक्त पाप नव्हतं. तो कोणासारखा होता? कसा होता? पवित्र. हालेलुया. अशुद्धता काहीच नव्हती, म्हणून सगळ्या गोष्टी देव त्याला पुरवत होता. आमेन. आज पण मी तुम्हाला सांगतो, स्वतःला शुद्ध करा, परमेश्वर तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करेल. आमेन. मागावं नाही लागणार. कोण देईल? आता मला मागावं लागत होतं का? बरं, त्याने बायको मागितली का? कोणी दिली? हवा आदामाने नाही मागितली. बायबल असं म्हणतं, देवाने पाहिलं की पुरुष एकटा असावा हे बरं. मग देवाला काळजी आली, देवाला चिंता झाली, देवाला विचार आला की याच्यासाठी मी काय बनवेल? हवा, एक स्त्री बनवेल. आमेन. मग त्याची फासळी काढली, हवा बनवली. लक्षात घ्या, आदाम काहीच मागत नव्हता, त्याला सगळं कोण देत होता? त्याची सगळी काळजी कोण वाहत होता? फळ आदामाने फळ झाडं लावले का? देवाने लावलेले होते. काहीच करावं नाही लागलं, सगळं ऑलरेडी त्याला कोण दिलं होतं? पाणी प्यायला विहीर खणली आदामाने? नाही. मग काय? नद्या किती होत्या? 4. कोण निर्माण केलं? किती माणसांसाठी? पहिले तर किती होता? एकच व्यक्ती. कोण? आदाम. नद्या किती? किती पिशील? पाणी किती पिशील ना? एका व्यक्तीसाठी किती बनवावं देवाने? एक आदाम निर्माण केला, 4 नद्या. घे बेटा, पी. काय पाहिजे तुला? कर, तुला जे पाहिजे ते कर. हालेलुया. आता भाकून भाकून सुद्धा पाणी लागत नाही. फार काय काय घेऊन फिरतात भाकायला, पाणी भाकायला ना, तरी सुद्धा 200-300 फूट गेल्यानंतर सुद्धा पाण्याचा थेंब लागत नाही. का बरं? काय आपल्यामध्ये पाप. तुला काय? आदाम कसा होता? पवित्र. म्हणून पाण्याची गरज देव त्याला मागण्या अगोदर देत होता. आमेन. 4 नद्या देऊन ठेवलेल्या होत्या. बायबल म्हणतं, सोनं सापडायचं तिथं, मोती सापडायचे, गोमेद मणी सापडायचे, सगळे चांगले जवाहीर त्या ठिकाणी सापडायचे. कमवायला जावं लागत नाही, सगळं ऑलरेडी तिथंच होतं. आमेन. कारण आदाम कसा होता? हालेलुया. देवाचा मुलगा व्हायचं ना तुम्हाला, एकच गोष्ट करायला लागेल, स्वतःला शुद्ध करा. तुला काय करायचं? स्वतःला आणि 2 गोष्टींपासून शुद्ध करायचंय, शरीर आणि आत्म्याची मलिनता. आमेन. 2 गोष्टींनी आपण अशुद्ध झालेलो आहोत, एक शरीराने आणि दुसरं आत्म्याने. आणि या दोघांना शुद्ध करणं गरजेचं आहे. आणि उद्याचा दिवस आंघोळीचा दिवस आहे. तुला काय आहे? बरेच वर्ष झाले आपण आंघोळ केलेली. तुम्ही म्हणतात सर रोज करतो आम्ही. शरीराची करत असाल, उद्या देव आत्म्याची आंघोळ करेल. हालेलुया. समजते का? शरीराचा मळ तर कोणीही काढू शकतं, पण हे पापाचे मळ जे आहेत ना, ते लवकर निघत नाही. आणि उद्या परमेश्वर वचनाद्वारे आपल्याला धुईल. आमेन. आणि आपल्या शरीराची आणि आत्म्याची मलिनता ते दूर करेल. आमेन. की आपण काय व्हावं? पवित्र. कोणासारखं? आणि कोणाची मुलं म्हणून ओळखली जावी? जसा आदाम देवाचं लेकरू होता. हालेलुया. सगळ्या गोष्टी परमेश्वराने मला पुरवल्या. विश्वास ठेवा, देव तुम्हाला पण पुरवेल. आमेन. हालेलुया. विश्वास ठेवा. आपण कोणाचे लेकरं आहोत? मग दिसू द्या. आमेन. जगाला पण दिसायला पाहिजे की ही देवाची लेकरं आहेत. आणि जो देवाचा लेकरू असताना बायबल म्हणतं, या स्तोत्र संहिता 23:1 वचन काय माहिती का? परमेश्वर माझा, मला काही गुन्हा पडणार. दावीद म्हणतो, काय म्हणतो? परमेश्वर माझा काय आहे? मला काही गुन्हा पडणार. दावीद काय होता माहिती का तुम्हाला? शिकलेला व्यक्ती होता का? खूप कॉलेजेस मध्ये गेलेला होता का? डिग्र्या होत्या का त्याच्याकडे? नाही. दावीद काय काम करायचं माहिती तुम्हाला? काय? मेंढर गुराखी होता. काय होता? आपल्या भाषेमध्ये मेंढपाळ होता, गुराखी होता. गुराखी जो असतो त्याला तुम्ही गावचा सरपंच बनवाल का? पण देवाने त्याला काय बनवलं? इस्रायलाचा. अरे बोला, इस्रायलाचा. का बनवलं? कारण तो कोणाचं लेकरू होता? देवाचा लेकराला देव कुठूनही उचलतो. आमेन. तुमच्याकडे शिक्षण असो नसो काही फरक पडत. म्हणून दावीद म्हणतो, तू कंगालाच धुळीतून उचलतो आणि अधिपतींच्या पंक्तीत बसवतो. आमेन. की देवा माझी लायकी नव्हती, पण तू मला तिथून उचललं आणि आज इस्रायलाचा राजा बनवून टाकलं. हालेलुया. काही फरक पडत नाही. आपण गुराखी असू,
आपण मजूर असू, आपण शेतकरी असू, आपण शिकलेलो असो किंवा नसो, काही फरक पडत नाही. तुम्ही फक्त देवाची लेकरं होणं गरजेचं आहे. आमेन. आणि जो देवाचं लेकरू झाला, परमेश्वर त्याला धुळीत राहू देणार, त्याला खाली राहू देणार, परमेश्वर त्याला उंच केल्याशिवाय राहणार नाही. आमेन. हालेलुया. विश्वास ठेवा. फक्त देवाची लेकरं व्हा. स्वतःला शुद्ध करा, स्वतःला पवित्र करा. काही गरज नाही बाकी गोष्टींची. तुम्हाला मी सांगतो, जगामध्ये एक देवाचा दास होऊन गेला, त्याचं नाव होतं D.L. मूडी. D.L. मूडी नावाचा सेवक, अद्भुत सेवा ज्याने अनेक देशांमध्ये जाऊन केली. त्याचं शिक्षण काहीच नव्हतं. चांभार घरात काम करायचा तो, बुट आणि चपला शिवायचं काम करायचा. काय करायचं? शिक्षण नव्हतं त्याच्याकडे काहीच. पण तुम्हाला माहिती, जेव्हा देवाने त्याला निवडलं, त्याने स्वतःचं जीवन देवाला देऊन टाकलं ना, असा सेवक झाला की चांगले चांगले PhD केलेले, चांगले चांगले शिक्षण घेतलेले सुद्धा त्याच्याजवळ येऊन देवाचं वचन ऐकायचे. आमेन. असा परमेश्वराने त्याचा महान रीतीने उपयोग केला. देवाला फक्त लेकरं लागतात, बाकी काही लागत. तुम्ही जसे आहे तसे देवाजवळ या, परमेश्वर तुम्हाला उंच केल्याशिवाय राहणार. फक्त प्रॉब्लेम काय, सध्या आपण कोंबड्यांमध्ये फिरतोय. कोणामध्ये फिरतोय? आपल्याला माहितीच नाही आपण कोणाचे आहोत. आपल्याला वाटतं आपण कोणासारखी आहोत? कोंबड्यांसारखी. पण जेव्हा त्या गरुडाचा आवाज त्या पक्ष्याने ऐकला, बायबल म्हणतं, म्हणजे तो, तुम्हाला मी उदाहरण सांगितलं, त्याने पाहिलं आणि तो सुद्धा त्याच्यासारखा उडायला लागला. आज देव तुम्हाला आवाज देत आहे. आमेन. ज्याची लेकरं तुम्ही आहात ना, तो देव तुम्हाला आवाज देत आहे. फक्त आता त्याच्याकडे बघा आणि विश्वास ठेवा. जर तुम्ही स्वतःला त्याच्यासारखं कराल तर परमेश्वर तुम्हाला खाली नाही तर उंचावर घेऊन जाईल. आमेन. कारण तुम्ही त्याची लेकरं आहात. समजतंय तुम्हाला? आणि म्हणून आपल्याला या दोन गोष्टी उद्या बघायच्या आहेत. स्वतःला शरीराच्या अशुद्धतेपासून आणि आत्म्याच्या अशुद्धतेपासून आपल्याला शुद्ध करायचंय. आमेन. आणि जेव्हा ह्या दोन गोष्टी तुम्ही कराल, तुम्ही पवित्र व्हाल देवासारखे, कारण तो पवित्र आहे. म्हणून देवाची इच्छा आहे तुम्ही पण पवित्र असाल. आमेन. म्हणून मी आज जास्त घेणार नाही, 1 तास झालेला आहे. पुढं उद्या आपण ह्या वचनाला कंटिन्यू करू. शरीराची अशुद्धता आणि मनाची किंवा आत्म्याची अशुद्धता, ह्या दोन गोष्टी आपण उद्या शिकणार आहोत. ते काय आहे? जेव्हा याच्यातून स्वतःला शुद्ध कराल, पवित्र व्हाल आणि देवाची मुलं होण्यासाठी प्रभू तुम्हाला अनुग्रह देईल. आमेन. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. आपण सर्वजण आपले डोळे झाकू आणि आपण प्रार्थना करू. धन्यवाद पिता. माझ्या देवा, आज तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललायस परमेश्वर. आम्ही विश्वास ठेवतो प्रभू, तुझी मुलं होण्याचा तू आम्हाला अधिकार दिलाय परमेश्वर. आणि म्हणून आम्ही स्वतःला शुद्ध करावं, आम्ही स्वतःला पवित्र करावं देवा. आमच्यातल्या कमतरता, आमच्यातल्या उणिवा तू दूर कर आणि तुला आवडेल असं जीवन जगण्यासाठी कृपा दे. एक छोटंसं कोरस घेऊ आणि आपण प्रार्थना करू. Good,
तुझ्या समान दिसण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, कारण तुझं वचन सांगतो की मनुष्याला तू स्वतःच्या प्रतिरूपाचं निर्माण केलंस. जसा तू होता तसं तू आदामाला निर्माण केलं आणि म्हणून तो तुझं लेकरू होता प्रभू. आणि म्हणून आम्हाला देखील तसंच जीवन जगायला तू शिकव. जसा तू आहे तसा आम्ही असावं. जसा तू पवित्र आहे आम्ही पवित्र असावं. जसा तुझा स्वभाव आहे तसा आमचा स्वभाव असावा. जसं तुझं जीवन आहे आमचं जीवन असावं. त्यासाठी तू आम्हाला सांग. तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही चालणारे भाव, तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगणारे भाव, आमच्या कृतीतून परमेश्वरा विश्वास करणारे आम्ही भाव, यासाठी तू आम्हाला सहायता आणि मदत करते. म्हणून तुझं वचन सांगतं तुम्हाला देवाची मुलं हे नाव दिले आहे. हो प्रभूजी, आम्ही तुझी मुलं म्हणून ओळखली जावी. या जगासमोर आम्ही तुझे साक्षी व्हावं, यासाठी तू कृपा दे देवा. तुझी इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीने तुझं लेकरू म्हणून ओळखलं जावं. म्हणून दे बाप्पा आम्हाला शुद्ध कर, आम्हाला पवित्र कर, जेणेकरून आम्ही तुझ्या समान दिसू. थँक्यू लॉर्ड. ताकि तेरे जैसा दिखूं, ताकि तेरे जैसा दिखूं. हा प्रभूजी, जे वचन आज आम्ही ऐकलंय परमेश्वर, केवळ ऐकणारे नाही तर त्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर. आम्ही स्वतःला तयार करावं तुझ्यासाठी, कारण तुझी इच्छा आहे की आम्ही तुझी लेकरं म्हणून ओळखले जावे. म्हणूनच तू आम्हाला निवडले या जगापासून वेगळं केले. धन्यवाद. केवळ ऐकणारे नाही तर वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा तुला आज देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली.